नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी संतप्त ग्रामस्थांचा यल्गार. दूषित पाईपलाईन जेसीबीने उद्ध्वस्त. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. अर्जुनवाड परिसरात कृष्णा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. जयसिंगपूर येथील आकिवाटी औद्योगिक वसाहतीमधून गेली तब्बल 30 वर्ष दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडलं जात असल्याचा आरोप करत सुमारे 1000हून अधिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत दूषित पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केली. प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. अर्जुनवाडसह परिसरातील नागरिकांनी आज तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडलं. औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्यांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट कृष्णा नदीत सोडले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या 3 दशकांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे नदीचे पाणी काळवंटलं असून पिण्याच्या पाण्यावर, शेतीवर आणि जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत पावत असल्याचाही आरोप करण्यात आला. सुमारे 1000हून अधिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत दूषित पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली. हा केवळ निष्काळजीपणा नसून गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सभेतून देण्यात आली. प्रदूषण नियंत्रण अधिकारी आणि संबंधित कारखानदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी ग्रामस्थांनी केली. प्रशासनाने केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून कारवाई करावी, असा एकमुखी सूर यावेळी उमटला. प्रदूषण अधिकारी अंकुश पाटील यांना जाब विचारला असता समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गाव बंदची हाक दिली आहे. तसेच संबंधित कारखान्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. अर्जुनवाड, घालवाड, कनवाड आणि कुटवाड या गावांमध्ये संतापाची लाट उसळली असून पाण्याचे नमुने तात्काळ तपासून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करत ग्रामस्थांनी संघर्षाची रणधुमाळी सुरू केली आहे. सगळ्याच मालक एकच आहे. तुम्ही 2 मिनिट थांबा की 2 मिनिट. किंवा काय आहे ते तुर्तास कायमस्वरूपी बंद करण्यासाठी तुमच्याकडे आता काय पूर्व योजना आहे? माझं कनेक्शन कायमस्वरूपी बंद करा, संपला विषय. मुळात त्यांना तुम्ही जागा दिलाच कसं काय, तेच मला तुमच्या नेटवर्क एबीसीवर पत्र द्यायचं आहे ते उद्या माझं नाव दिलीप पाटील होते. नाही काय काम काय एवढं सांगा. मी दिलीप पाटील गोत्रेकर, काटवाटी औद्योगिक संचालक. मी नितीन जाधव, काटवाटी औद्योगिक संचालक. मी पण देवाळा पाटील, मी पण काटवाड्याचा संचालक आहे. मी मेघा पाटील, LKT मध्ये
प्रोसेस साहेब आता तुम्हाला म्हणजे कंपनीकडनं पत्र कसं पाहिजे ते आमचा दिलेला परवाना आम्हाला रद्द करून द्या म्हणून ते पत्राचं फॉर्मॅट द्या त्यांच्या लेटर काढून तुम्हाला ते पत्र देतो. आता काल आमची चर्चा झाली तुमचे ते वार्ताहर साहेबांनी दिली तिने काय अडचण सांगितली तो परवाना रद्द करायचा अधिकार मुंबईमध्ये बरोबर. तुम्हाला काय करायचं करा, दुपारच्या जेवणाची सोय करणार तर करा, नाही तर जीव देतो बाहेर बाहेर. तुम्हाला बी घेऊन येऊ. ते आले बघा कंपनीचं हे मला ते बघा हसते म्हणून द्या आणि टुपी काढ म्हणा. टोपी काढा की जरा टोपी काढा जरा इकडे इकडे पत्र दिलेलं आहे आम्हाला की बाबा आम्ही आज बंद करतोय म्हणून. तुम्हाला हे पत्र कोण दिलंय? पत्र कोण दिलंय? तुम्हाला हे पत्र कोण काय करायचं आमचं घर झाल्यावर काय बंद करणार आता चला दाखवायचं बंद करतो आम्ही कंपनी कुठं आहे? चला तिथं गेट उचलून चालायचं. मग तुमचं ऐकत नाही का तो? माणूस आहे का चालवायचा याचा अर्थ तुम्ही अडकून आहे त्यांच्यापाशी तुम्हाला काय ठरलं असं सांगा तसं बॉडीला एवढं देतो म्हणून. काय पैसे घेता काय खालना पैसे घेता का टेबलाचं खालना हे सांगा काय 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 विचारावर तोड करून आमच्या घरात आणि एवढं बोलून काय घालाय तुम्ही? घ्या बोलू बोलून घ्यायचं कारण काय मॅडम तुम्ही बसा तुम्ही बसा. नाही त्यासाठी ही परिस्थिती आलेली आहे. आता आपण काय उपाय करतो बघूया ना. ऐका साहेब 4 महिन्यापूर्वी पण दंगा झाला त्याच्या सगळ्या पायपा फोडल्या तुम्हाला आठवते का हीच माणसं होती. नाही हे तुम्ही म्हणताय आणि उद्या दंगा करते का? 20 वर्षापासून चालू आहे पण त्यातनं ह्या परिस्थितीला आज आलेला आहे. म्हणजे तुम्ही माणसं सगळी मारून संपल्यावर मगच बंद करणार आहे. असं इंटेन्शन असणार नाही, लक्षात घ्या. आम्हाला हे उद्योग चालवायचे यातून पाणी कुठलं पिताय? त्याशिवाय उद्योग चालत नाही हे माहिती आहे ना आम्हाला. तिथं ऑफिसमध्ये तुम्ही हे पाणी पिताय घरात पण हेच पित असणार हो. घरात नदीचं पाणी पिलाय एक- 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 काय नदीचं त्या घरात आपण झोपलो का हो हे कोणात हेच आहे 2 मिनिटं कोणात कधी सगळं हेच आहे परिस्थितीत तुम्हाला याची जाणीव नाही. बघा, जे आरोग्याला पोषक पाणी आहे तेच प्यायला पाहिजे पाणी. हे तरी मान्य आहे. कसलं जे आरोग्याला योग्य आहे तेच पाणी प्यायला पाहिजे. पाणी आमच्या इथं ग्रामपंचायत दिल ते प्यायला लागतंय असं कोण पीत नसतं. का अहो ग्रामपंचायत पेनास देखील उचलून ऐका हे याचं बोलणं की नाही ऐका तुम्हाला उचलून घेऊन जाऊ का तिथं आरचोडमध्ये चला सगळं एक मिनिट. एक बोला साहेब तुम्ही काय झाले साहेब सांगतो इथं औद्योगिक लकाकिवाटी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीतलं केमिकलयुक्त रसायनयुक्त पाणी नदीच्या पात्रात सोडले गेले 2-3 दिवस झाले. नाही, ऐका की आता नदी 25 वर्षापासूनचा हा लढा या सगळ्या लोकांचा चालू आहे.
पण गेल्या या 3-4 दिवसात सगळं नदीचं पात्र काळं कुट्ट झालंय. लोकांना नदीच्या काठाला असलेली गावं जी आहेत ती 6-7 गावं, त्यांना पाण्याची, पिण्याच्या पाण्याची सुद्धा उपलब्धता नाही सध्या, अशी परिस्थिती इथं आहे. आज मी मीटिंग ठेवलेलीच आहे पंचगंगा हां PCBला पण बोलवलेलं आहे. आज मी आढावा घेतो, हां काय कारवाई करायला ते सूचना देतो, त्यांना करून घेतो. ठीक आहे. बरं. इथं औद्योगिक वसाहतीचे संचालक आहेत. इथं आता प्रशासकीय हां आता मी MPCBच्या दुपारी 1:30 वाजता मीटिंग बोलवलेली आहे. हां सर. आपले पूर्ण प्रदूषणाच्या अनुषंगाने महिन्याला मी घेत असतो. हो. त्याच्यामुळे झालेलं आहे. हां रणजी कोल्हापूर महानगरपालिका समजा हा विषय पण आहे. हां हा विषय प्राधान्याने घेतो. हां. हे करावं लागते त्याच्या सूचना देतो. चालेल साहेब. ते कायमपणानं अर्जुनवाडीच्या त्या कृष्णा नदीच्या पात्रात पाणी मिक्स हिने सोडतात, ते 0 डिस्चार्ज व्हावं याचा आदेश द्या तुम्ही. हां हां ठीक आहे सर. ठीक आहे सर. धन्यवाद. हां थँक्यू. पण निदान ते आजपासून तर बंद होईल का नाही? बघा आता त्यांनी समजा बंद म्हणजे आम्ही कंपनी बंद करतोय, आमचा परवाना रद्द करा. ते तुमचं कधी 2 महिने 6 महिने होते. 2 महिने 6 महिने नाही लागणार, पण त्यांनी असं दिलं की म्हणजे त्यांनी बंदच केलं की म्हणजे तो पण प्रॉब्लेम चालतो. तुमचा फॉर्मॅट आम्हाला एक लिहून द्या आणि त्यांच्या लेटर पॅडवर घेतो तसे. तसं म्हणजे तसं काय फॉर्मॅट नाही आहे, पण ते व्हॉलंटरी बंद करतायत समजा. तर आता बाबा ते आम्ही बंद करतो एवढंच आणि आम्हाला बंद करायचं आवश्यक, तुम्ही बंद पण केलं तरी आमची काही हरकत नाही, अशा प्रकारचं पण त्यांनी ते तसं पत्र काय पण ते आम्हाला पाहिजे. हा कंपनीवाले देणार आणि त्यांचा जे तुमचं पद आपल्याला प्राप्त झालंय. हा आम्ही बंद करतोय. तुम्हाला काय तुम्ही द्या बाबा, तुमचं पदाला प्राप्त झालंय आणि आता आम्ही करतो. आता त्याला ऐका, मगापासून एक विषय अनेक क्लिअर होऊन झाला. आम्ही कालपासून 2 म्हणत होतो प्रोसेस, आता एकूण 4 प्रोसेस आहे. असं इथे चर्चा आहे. तुम्ही किती लोकांना कन्सर्न लेटर इथं दिला आहे ते तर नाव आणलाय काय? कसं आहे माहिती काय, एलके ऍक्टिव्हिटी CEDP म्हणून एक CEDP एक आहे, त्याच्या अंतर्गत ते 4 आहे, म्हणजे त्यांचं पाणी ते CEDP ला आहे. आता इंडिव्हिज्युअल त्या प्रोसेसला तुमचं कन्सर्न लेटर नाही, फक्त प्लॅन्टला आहे. इंडिव्हिज्युअल असतं, इंडिव्हिज्युअल ते त्याच्यामध्ये सोडावं अशासाठीच असतं, म्हणजे त्या CEDP मध्ये सोडावं आणि मग CEDP ट्रीट करण्यासाठी त्यांचं एक वेगळं असतं. म्हणजे कंपन्यांचं वेगळं आणि CEDP वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला 5 लागणार आता, 4 सोबत 5. आता सगळ्यांचे लेटर पॅड देऊन त्याप्रमाणे त्यांचं घ्या आणि त्यांचं पत्र आम्ही देतो मग ग्रामपंचायतच्या नावावर. CETP यांच्याकडे पहिला तेच पहिला त्याला बघा आणि प्रत्येकाचं तुम्ही आणलाय कधी कन्सर्न लेटर 5 जणांची तरी कन्सेंट नाही आणलं, मग ते काय ते संदर्भाला घालायला पाहिजे की एकटाच कोणतर बोला त्यामुळे काहीच प्रश्न सुटायचे. प्रोसेस बंद केल्यामुळे बाकीच्या कंपन्यांचं पाणी फिल्टर कुठं होणार ते जरा सांगा मला. CEDP ला 4च पेपर आहे. बाकीचं इथं नाही, ते 4 कंपन्या बंदच होणार. काय की जरा आहे एक मुद्दा बघा, कंपन्या बंद होत्या त्याचा विषय नाही, पण बाकीचं जे सांडपाणी आहे ते प्रकल्प शुद्ध कुठं करणार? STP बंद केल्यावर बाकीचे पाणी कोणाला येतच नाही तर प्रदूषित पाणी येते की नाही मुला साहेब? पाणी कुठं ते पाणी कुठं सोडणार? बाकीचं जे कंपन्याचं सांडपाणी आहे किंवा नाही, ते डोमेस्टिक मध्ये जाते ते. हा त्याचा पण अगोदर खुलासा करा, नाहीतर हे बंद करून सगळं बंद केल्यावर ते पाणी रस्त्यावर यावं. कुठलं उद्या उदगाबाजी मी काय म्हणते ऐका संतोष, समजा आता ह्यातलं बाकीच्यांचं सांडपाणी पण त्या प्रोसेस मध्ये येत असत तर त्यांचं त्यांनी विल्हेवाट लावतील तिची, आणि लावत नसेल तरी आहेत की प्रदूषण वाले ते कंपन्याचं विल्हेवाट लावायला STP प्लॅन काय हो? नाही ह्या फक्त प्रोसेससाठी असू दे, सगळी पण ते बोलवा ती पाणी पण बंद करतो. मी काय सांगायला ऐका 2 मिनिटं थांबा. तुम्ही चुकीची कारवाई करशील आणि त्याच्यावर कोर्टात जातील आणि कोर्टाची ऑर्डर आणून तुम्हाला आणि आम्हाला पळत करतील. ऐका एक मिनिट, मी सांगतोय तेवढं करा. हे सगळं बंद करायसाठी त्यांच्याकडनं पत्र घ्या आणि मग बंद करा. आमचं बंद करा म्हणजे त्यांना कोर्टात जायला तयार आहे तोपर्यंत घ्या. नाही आणि कोर्टात परत जायला तुमच्या विरोधात 100% नाही. सगळी पत्र जावा की आमच्या विरोधात जावा की विरोधात आमच्या गावाच्या विरोधात जावा की तुम्ही जाणार नाही ना जावा.
एक 100-200 ग्रामस्थ आले. परमनंट तुम्ही बंद करायचं आम्हाला लेटर द्यायला पाहिजे तुम्ही. त्याशिवाय जाणार नाही सांगितलं सांगा. हॅलो, परमनंट तुमचा प्रोसेस बंद करायचा म्हणून आमच्या संस्थेला लेटर तुम्ही द्यायला पाहिजे. हं? साहेब 200 लोक इथं आलेले आहेत. मोठा आणि 2000 बोलूया का? 1000 लोक आहेत इथं. काय? आणि त्यांना जे शब्द घेतला ते जाणार नाही. नाही, बंद करणार शब्द तुम्ही लेखी द्यायला पाहिजे आम्हाला. असंच राहते. त्याला इथं ये म्हणून लेटर पॅड घेऊन आम्हाला पाहिजे तशा साहेब काल मला माहिती काल बोलले साहेब, काल आम्ही तुमच्याबरोबर चर्चा केली. काल तुम्ही प्रवासात होता, माझ्याकडे लेटर पॅड नाही म्हणला, उद्या देतो. आता इथं तुमचं ते बघा साहेब, तुमच्या कारखान्यात कानगूट सुद्धा राहणार नाही. मग असं केलं म्हणजे ना, आता तुम्ही आमचा अंत बघायला लागलाय. ते कोण आहे लेटर पॅड घेऊन तुमच्या इंडस्ट्रीतनं पाठवा, तुम्हीच पाहिजे असं काही नाही. तुमची माणसं कोण असतील ते इथं लेटर पॅड घेऊन पाठवा, शिक्का लेटर पॅड. आम्ही सांगतो त्यांना तसं द्यायला सांगा. तुम्ही राहू दे. हा, तू कोण माणसं आहेत तिथं पाठवून द्या. आणि कोण हे एकच बोलवलं काल. हॅलो, पण जरा सांगताय काय? साडा सांगा, लेटर पॅड शिक्का घेऊन या. जाणार नाही आहे, त्यांना एक लेटर देऊया. एक लेटर नाही, बंद सील करून टाकायचं. बंदच की, बंद केलं की गत्यंतरच नाही. ठीक आहे. आणि तसंच त्या तुमच्या दुसऱ्या मित्राला पण सांगा. विचारा पहिला. किती कनेक्शन आहे? किती कनेक्शन आहे? आम्हाला काय माहिती, प्रतिनिधी म्हणून आलोय, बाहेर आहेत मला. कनेक्शन किती आहे हे विचार करा. मला माहिती नाही. मग काय काम करतात? काय काम प्रत्येकाला एक मावल्या काय सगळ्यांनी म्हणून बघा साहेब, हो जॉब पाठवत आहे. हे बघा काय मगाशी जे बोलले वाईट वाटला. तुम्ही खरोखर माणसं मारायचा उद्योग काढला साहेब. आता तुम्ही आता धाडतील काय? माझं मर्डर करा. तुमचं द्यावं पहिला साहेब. बाद झालं मला. काय मला कसं वाटायला लागलं ते आता? तुम्हाला परवानगी त्यांना द्यायला कंपनीला टाका म्हणून. दोन मिनिटं तुम्हाला अथॉरिटी होती, तुमच्याकडे अथॉरिटी होती का? किंवा केमिकल कारखाना उभा करायचा हा झोन आहे का? तुमच्याकडे काय त्याचा प्रूफ आहे का? तुम्ही ऍक्शन घेतला का नाही त्याच्यावर आतापर्यंत? काय ऍक्शन घेतला नाही? दोन मिनिटं थांबा. तुम्ही काय तुमच्याकडे परवानगी द्यायला कोण मागायला तर त्याला तुम्ही परवाना दिला इथं कंपनी टाक म्हणून? काय त्यांनी इलिगली टाकल्यात प्लांट? दोन मिनिटं, तुम्हाला परवानगी द्यायचा अधिकार आहे का नाही?
नाही, आम्हाला जागा allotment करतोय आम्ही. बरोबर. ते ऐका, त्यांनी जे काय प्लॅन उभा करणार आहे हा. प्रदूषण मंडळाकडनं त्यांच्याकडनं ते- मग प्रदूषण मंडळाकडनं तुम्हाला लेटर भेटली आहे ना जागा द्या म्हणून जागा आधी घेतल्यानंतर ते होतं. मग त्यांना जागा तुम्ही दिला त्यांना कशासाठी दिला हे त्यांना तुम्ही विचारलं का घेतला का तुम्ही नाही नाही, तुम्ही दिला तर काम करता. उभा राहून सांगा हे जरा सगळ्यांनी सांगा. मी जवाहर पाटील, मी या संस्थेचा संचालक आहे. बरं ठीक आहे बसा तुम्ही दिन जाधव, मी पण या संस्थेचा संचालक आहे. बरं ठीक आहे मी दिलीप पाटील कोथळीकर ह्या संस्थेचा संचालक. बरं तुम्ही मॅडम मी मेघा पाटील व्हाईस चेअरमन. बर आता काल अर्जुनवाडमध्ये आंदोलन झालं त्याच्यानंतर इथं प्रशासकीय सेवेत असणारे कोण आले? तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, निर्णय घेण्यासारखे निर्णयक्षम अधिकारी इथं तुमच्या बरोबर कोण आहे काय? बर तुम्ही त्या कंपनीची म्हणजे काय म्हणायचं त्याला सुपारी बिपारी घेऊन बोलायला इथं बसलाय काय? बर ऐका, तुमच्या MIDC कंपनीमध्ये त्या 2 कंपन्या ज्या केमिकल प्रोसेसिंग करणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना रीतसर इथं इंडस्ट्रीमध्ये ह्या झोन आहे का? त्यांचा केमिकल झोन आहे का? त्यांना परवानग्या कशा दिल्या? बर गावाच्या गावं 5-5, 7-7 गावं मारायचा ठेका तुम्ही लोकांनी घेतलाय काय? तुम्ही पैसे मिळवायचे नाही लोकांनी जीव सोडायचा असा प्रकार आहे काय? कंपनीच्या हिताचा तुम्ही विचार करणार आहे काय? लोकांच्या हिताचा विचार, आरोग्याचा विचार करणार आहे की तुम्ही आम्हाला सांगा. इथं आता निर्णय घेण्याच्या क्षमतेचा पॉवरफुल अधिकारी किंवा माणूस तुमच्याकडे कोण आहे तेवढं सांगा आणि मग चर्चा. या लोकांना काही किंमत नाही? देतो एक मिनिट. त्यांचा प्रशासकीय अधिकारी कोण आलाय काय? आलाय काय? सांगा. मग आता तुमच्याबरोबर डिबेट, तुमच्याबरोबर चर्चा करून इथं आता काय निष्पन्न होणार आहे तेवढं आम्हाला सांगा. ऐका, आम्ही काल आता हे सगळे प्रोसेसर बाहेर आहेत दोघे पण सांगतोय का म्हणजे ऐकून घ्या. आणि ते ऐका त्यांनी आम्हाला काल संध्याकाळी स्वतः सांगितलेत आमचे आज म्हणजे काल रात्रीपासून त्यांनी प्रोसेस बंद ठेवलेले आहेत आणि फिजाई काढायला सांगितलेत आणि कायमस्वरूपी त्यांनी प्रोसेस बंद करतो म्हणून त्यांनी आम्हाला लिहून देतो म्हणजे आल्या आता 2 वेळीचं पत्र त्यांनी तिकडे जे बाहेर होते की नाही त्यांनी त्याच्यावर पाठवलेत. कायमस्वरूपी आम्ही तुम्हाला लका ठीक आहे. झालेल्या ऐका कोण जबाबदार? त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली? लोकांचा जीव घ्यायचा अधिकार त्यांना दिलाय काय? लोकांना ऐका, ह्या 25 वर्षामध्ये आम्ही नवीन बॉडी आहे हे पूर्वी जे प्रोसेस एक मिनिट पाणी प्रदूषणचं 2005 पासूनच हे नियोजन चालू आहे. आम्ही लोकांनी 5 पासून हे टक्कर दिले. ऐका, प्रदूषण नियंत्रण मंडळानं नदीत पाणी सोडायचं नाही, 0 डिस्चार्ज करायचं म्हणून ऑर्डर माझ्याकडे आहे. ऐका, तुमचं रिप्रोसेसिंगचं इथं प्लांट करायचं, हे असं नसं ते पाणी इथलं प्रोसेस करायचं आणि ह्याच्यात तुमच्या बागेला बाग बगीच्याला पाणी वापरायचं म्हणून आमच्याकडे आदेश आहे. मग हे काय प्रगती झाली त्याच्यावर या 20-21 वर्षात? प्लॅनला साहेब आमचे डेव्हलपमेंट चालू जायचं होऊ शकत नाही ते. मला एक सांगा तुमच्या ऐका एक मिनिट, 3 कारखान्यांनी जे नदीच्या पात्रात पाणी सोडलं त्या कारखान्याला लिगली इथं प्रोसेसिंगला परवानगी आहे का? एवढं एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला त्याविषयी संपवा. आणि जर त्यांना इथं या केमिकल झोन नसताना जर इथं तुमची ती केमिकल इंडस्ट्री जर चालत असली तर आम्ही लोकांनी न्याय कोणाकडे मागायचं तेवढं सांगा. झालेल्या नुकसानीला कारणीभूत कोण, जबाबदार कोण तेवढं सांगा. तुमचे तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, इथे यायला पाहिजे का लोक चर्चेला? तो परवाने मिळवला सगळं नाही. तो कशा पद्धतीने मिळवला, किती पैसे चालला ते पण सांगा जरा. जितू चट तोंड उघडा. त्यांना एक प्रश्न फक्त विचारा, हे जो ETP प्रकल्प चालवायला लागलाय ते इंडस्ट्रियल हे किंवा ते चालवा लागले का ती प्रोसेस वाले चालवा? ऐका प्रोसेसच चालवतात ते युनिट. प्रोसेस पहिला बोलवा देणार. आता ते इथं नाही तुम्ही पाठीशी घालायला का त्यांना? ऐका, हे लोक आता आलेत कधी परत जायला आलेले नाहीत. बरोबर आहे. त्याला सील करून त्या फॅक्टरी पहिला बंद काय करूया काय करून आता पण करायचं. अरे 2 मिनिटं बघा, MSCB ला बोलवायचं इथं, त्यांची कनेक्शन कट. दुसरं तुमचं इंडस्ट्रीचं जी पाण्याची कनेक्शन आहे ते आता बुच्च मारायची. जर तुम्ही हे नाही केला तर तुमचं पहिला तुमच्या समोर करायला तुम्ही पाटबंधारेकडनं जे पाणी उपसा करताय ते बंद करायला लागेल. मग सगळ्या इंडस्ट्रीचं या दोन्ही गोष्टी आम्ही आत्ताच्या आता कायमस्वरूपी
बंद करायची ते ना ते करणार आणि त्याशिवाय जाणार नाहीत ना. त्या प्रोसेसवाल्यांना इथं बोलवा, ते प्रदूषणवाले या लागल्या. आम्हाला दिलेला जो ह्याचा परवाना आहे कशाचा, पर्यावरणाचा, त्यांना प्रदूषण मंडळाने दिलेला, तो रद्द करावा म्हणून त्यांनी लेटर पॅडवर त्यांच्या मालकाचं पत्र पहिला आणायला सांगा. प्रदूषणवाल्यांच्याकडे ते देऊ द्या. प्रदूषण मंडळाने जे परवानगी दिली नाही त्याच्यावर हे सगळं आहे. तोच रद्द करू दे म्हणजे मालकच सांगू दे. संस्थेच्या वतीने पण देतो साहेब आम्ही संस्थेच्या वतीनं ऐका तुम्ही संस्थेच्या सील ठोकायचं वतीनं. त्याला ठोकेल. आणि अजिबात या गावाच्या संमतीशिवाय तिथं हालचाल नाही गावाच्या करायची. संमती नाही. बंदच. 100% तुम्हाला गवाही देतो. हे बघा, हे पण चालू नाही ते. ज्या 2-4 कारखान्याने आता पाणी सोडल्यात शे नाही, त्याच्या व्यतिरिक्त जे ते पाणी द्यायचं नाही. ते कोण ते आता आमच्या इथे वरेकर आहेत की नाही, त्यांना जी लाईन दिल्या ते आम्हाला दाखवायची. आम्ही आता JCB आणणार आहे, ह्या कडसून त्या कडला उकळून टाकणार आहे ते आम्ही. तुमचा आणि रात्रीचा दंड काय नको. हा तुम्हाला घेऊन जेवढी लाईन आहे तेवढी सगळी उकळून टाकणार आहे. लक्ष माहिती पहा, ह्या गोष्टी करायच्या. कसं आहे सांगतो, माणसाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणाला नाही. तुम्हाला मनुष्यवधाचा अधिकार दिलाय काय सरकारनं? दिलाय काय साहेब? काल नाही, मागची 20 वर्ष झालं पाणी येतंय तिथं. ऐका, हा काल पाणी गेलं होतं त्यामुळं हे केलं. कामच आहे की काय चुकीचं आहे असं आम्ही काय म्हणणार नाही. योग्यच आहे, पाणी गेलं आरोग्याच्या संदर्भात ते घातकच आहे. काय आता आम्ही काल त्या प्रोसेसवाल्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रोसेसवाले बंद करायला तयार आहेत कायमस्वरूपी. काल त्याच्याकडे त्या सगळे 4 प्रोसेस आहेत, ही 4 लोक बाहेर आहेत, तिथं कुणी नाही स्थानिक लेवलला. त्यांनी आज प्रोसेस सुद्धा बंद ठेवले समोर. म्हणजे हे आम्ही काल सांगितल्यानंतर काल आम्ही सांगितल्यानंतर ते प्रोसेस बंद ठेवले. काल आम्हाला त्यांनी एका पत्रावर त्यांनी लिहून दिले की आम्ही कायमस्वरूपी प्रोसेस बंद ठेवली. म्हणजे आता आम्ही MSCला सांगून त्यांची लाईट बंद करायला लागतोय. आणि पाणी जे आमच्या एमआयडीसीवर काय भेटले ते पाणी आम्ही बंद करतो. आमच्या ग्रामस्थांना आम्ही बोललेलो साहेबांना पण बोललेलं आहे, हे केलेलं आहे. जी आता आपली चर्चा झाली त्याप्रमाणे आम्ही जे पाईपलाईन कॉम्प्युटर तुम्हाला एक पत्र घेऊ. हे समोरच व्हायला पाहिजे. समोर व्हायला तुम्ही तुम्ही JCB आणा, आम्ही दाखवतो की लाईन तुम्ही काढून टाका. सगळ्यात मोठं दुखणं ते आहे. आणि तुम्ही खरं तर लई मोठ्या चुका केला आहे. 14ला तुझी ऑर्डर झाली NGT की ते पाईपलाईननं पाणी सोडायचं नाही, की इथल्याकडून मोडवायचं. आणि तुम्ही डायरेक्ट शेतात सोडलाय, फार मोठा गुन्हा आहे. आज बघा आम्ही मगाच तुम्हाला सांगितलं ते एक ह्या प्रोसेसकडनं लाईट कनेक्शन, प्रदूषणचा परवाना देण्यासाठी पत्र पाहिजे 3 ची. त्या आधारे असं करतोय. आणि तुम्ही आमच्या समोर थोडी पाईपलाईन काढून टाका आणि तुमचं पत्र आम्हाला द्या की बाबा हे ना आम्ही इथं काय चालू करून घेणार ह्या म्हणजे अशा प्रदूषण वाले तर यायलाच आहे. येऊ द्या, त्यांचा जे परवाना आहे तो परवाना रद्द करायचा अधिकार मुंबईमध्ये आहे. पण जर संस्थाच म्हणजे आमचा परवाना रद्द करा म्हणलं तर तो विषय संपते ना. त्यांची परवानगी घ्यायची काय गरज नाही, ऑटोमॅटिकच सांगतो. त्यांची पत्र घ्या आणि त्या कालपासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहे, अजिबात राहत येत नाही. त्याच्यामुळे त्यांना हिता असतील कोणतं इथे आलेले आहेत. आम्ही आता वारंवार त्यांच्या संपर्कात आहे. कालपासून आम्ही त्यांच्या तुम्हाला अडवायचा प्रयत्न करायचा होता. तुम्हाला घेऊन या ना तुम्ही. आता जिल्हाधिकारी साहेब बोलणार आहेत महाराष्ट्र राज्याच्या टास्क फोर्सवर ज्याची निवड झाल्या परवा विनय घ्यायला बोला त्याच्याबरोबर बोला. तुम्हाला काय सांगायचं जिल्हाधिकारी सांगा तुमचं. लेटर पॅड आणि त्यांचा मॅनेजर यांचं बोलणं झालेलं आहे त्याप्रमाणे त्यांचा लेटर पॅड चेक करा आणि मॅनेजर काय असेल ते प्रोसिजर कम्प्लीट होईल. काय होऊन नाही बघा तुम्ही जास्त अंत बघायला लागला की हे सगळं आम्ही अजिबात आज बघणार आणि आता तुम्ही पोलीस बोलवला म्हणजे काय करणार? आम्ही बोलवले साहेब, अजिबात बोलवले नाही. मग कोण बोलवलं? आई शपथ बोलवली आम्ही. साहेब कोण सांगितलं तुम्हाला? 112चा कॉल आहे. हा? 112चा कॉल आहे. कोण केला दहा नंबर नाही पाहिजे त्यांना घेत नाही. संस्थेच्या बाबतीत बिलकुल केलेलं नाही. तुम्हाला वाटत असं तुम्ही वेगळं करू हे चालणार नाही. तिथनं आम्ही जाणार कधी माहिती काय सगळं बंद झाल्यावर आमचा अन्न बघू नका तुम्ही काय उपयोग होणार नाही.
बघा 35 वर्ष आहे ह्या अर्जुनवाडमध्ये घरटी एक कॅन्सरचा पेशंट आहे. घरटी माझ्या घरात 20 वर्षाचं पोरगं गेलं कॅन्सर. ह्या दिवस प्रकार आहे सगळा. हे घाण पाणी डायरेक्ट आम्ही पितोय. 6-7 गावात त्याचा इफेक्ट आहे. तुम्ही जर त्याला या अर्जुनवाडीत त्यांचं जे पाणी पुरवठ्याचं जे जॅकवेल आहे त्याच्या शेजारी हे पाणी जातंय. डायरेक्ट घरात चाललंय. फिल्टर काही नाही. आणि आजपर्यंत फक्त कागदोपत्रीच कारवाई केली त्यांनी. काही कारवाईच काही हे केलं नाही त्यांनी. धड नाही. तुम्ही समजून घ्या या गोष्टी. फार मोठी चुका केला तुम्ही. नदी द्यायला लागलंय. तुम्ही कलर कसं लागलाय साहेब? हे फसवणं असलं काय बोलत तुमची घरं उद्ध्वस्त राहतात मग तुम्हाला कळत. पोल्युशन बोर्डाने पण आजपर्यंत हे केलेली कारवाई त्याचं पण आम्हाला एक आतापर्यंत केलेलं कारवाईचं पण हे द्या पत्र द्या. आंदोलन केलं त्यासाठी लक्षात आलं काय बघा. 30 वर्ष झालं सगळ्यांना सुरू आहे. आज साहेब आहे बघा हे बंद झाल्याशिवाय आम्ही घराकडे जाणार नाही. काय वाटत ते होईल. बंद तर आहे साहेब आता. कंपनी बंद व्हायला पाहिजे. त्या मालकाला सांगा. त्याला काल पण सांगितलेलं नाही म्हणलं तू उद्या सकाळी ये. ते आले नाही आता लग्नात आहे म्हणतोय तो. त्याला सांगा तुझं लग्न आवरून जरी आलंच तरी आम्ही जाणार नाही म्हणून सांगा. आता ते तुम्ही किती ताकद लावायचे तुमचं तुम्ही बघायचं. तुमचे लाड आहे ते सगळे. कोणी जायचं आहे ते? आतापर्यंत असंच खोयात काढत आलाय तू. हे आता खोयात काढणं संपलं. आता हे आता टोकालाच केलं साहेब. आज एक बंद केल्याशिवाय जाणार नाही आम्ही म्हणून नुसतं तोंडावर काय होणार. एक विषय लक्षात घ्या. 20 वर्ष हा प्रश्न गांभीर्यानं चालू आहे पण त्याच्यावरती दरवेळी काहीतरी ऍक्शन घेत ऐका 2 मिनिट ऐका. हे प्रोसेस हळूहळू बंद होत चाललेले आहे. त्यात ऑलरेडी 2 बंद पडलेले आहेत. हे सुद्धा बंद पडायच्या मार्गावरतीच आहे. आम्ही सुद्धा हा शब्द का द्यायला लागलो त्यांच्या वतीनं तर हे बंद पडायच्या मार्गावरतीच आहे. अनायासे हा फक्त एक निमित्त झालेला आहे. ही घटना आहे. निमित्त नाहीये साहेब निमित्त नाहीये. हे निमित्त नाहीये. अहो तुम्हाला आमचं रिपोर्ट आणू का जाऊन आता? 2 मिनिटं ऐका. निमित्त म्हणजे काय? आमच्या घरात आलंय म्हणून आम्हाला इथपर्यंत यायची पाळी आल्या. आम्हाला तर सुख दुःख नाही या गोष्टीचं. अर्जुनमध्ये 2 पेशंट इंजेक्शन देऊन मारल्यात. त्याला सहन होत नाही म्हणताना घरात आला गल्लीला साहेब आतापर्यंत तुम्ही हे आम्ही नाकारत नाही. का चालू ठेवला ते? अहो ते बंद होणार हे आहे. आतापर्यंत कारवाई केली तुम्ही. तुमचं वय किती झालं? आश्वासन आहे. का चालू ठेवला एवढं? काय गरज आहे त्याची? दुसऱ्या मस्त इंडस्ट्री येतील की तुम्हाला? 2 मिनिटं ऐकून घ्या. ते बंदच होणार आहे. कधी माणसांनी याच्यामध्ये औद्योगिक वसाहतीचा जो सहभाग आहे की तो अतिशय कमी कशाचा? असतो. तुमच्या माहिती करता कुठल्याला परवानगी तुमच्या हातातच आहे की? ऐका 2 मिनिटं ऐका. आम्ही पण त्यांना परवानगी दिलेली नाही. म्हणजे तुमच्याशिवाय चालू होतं ते? चालू का चालू केलाय ते? 2 मिनिटं ऐका. 2 मिनिटं ऐका. प्लॉट ऐका तुमच्याशिवाय होते? ऐका आम्ही परवानगी कशासाठी दिलेली आहे? उद्योग उभारणीसाठी त्याला ज्या काय हे गोष्टी लागत असतात बाकीच्या त्याच्यासाठी ही संस्थेची परमिशन असते. हे डिस्पोजलसाठी वगैरे परमिशन द्यायच्या ह्याच्या अथॉरिटी वेगळ्या आहेत. त्या माणसांना इंडस्ट्रीची 4 लोक हे प्लॅन्ट तुमचा एसटीपीचा प्लॅन्ट चालवतात म्हणून सांगतो. डायरेक्ट तुम्ही दोषी आहे. नाही इंडस्ट्री प्रोसेस वाल्यांचा काय संबंध नाही म्हटलं त्या एसटीपी प्लॅन्ट साठी. इंडस्ट्री चालवत्या. कुठे सांगत असतील लक्षात घ्या. आता तिने सांगितलं तर संचालकांची नावं दिली. कुठं विकास पाटलांना जोर बोलवा. ते दोडी का काय नव्हते? दोडी काय बोलले प्रोसेस वाल्यांनी हे काम काढून घेतलंय. प्रोसेसला जे प्लॅन्ट आहे की नाही त्या प्लॅन्टचे संचालक मंडळ वेगळं आहे साहेब ऐका. आणि हे एमआयडीसी ओव्हरऑल जे आमचे जे जनरल कारखाने मग आहेत कसं झालं ते? एसटीपीला जागा कोण दिली? नाही संस्थेत जागाच आहे. का दिलं? का दिलं? का दिलं जागा? ती प्रोसेस मग जर करण्यासाठी तुम्हाला एवढं सगळं करायचं होतं तर प्लॅन्ट बंद करायला काय अवघड होतं? या पापातलं निम्मजणी तुम्ही आहे. त्यांचं घाण पाणी तुम्ही तुमच्याकडे घेताय आणि तुम्ही आम्ही शुद्ध करतोय शेताला सोडतो म्हणून तुम्ही सुपारी घेतलाय. नाही सगळ्यात मोठे दोषी तुम्ही आहे. ती संधी आतापर्यंत त्याला दिली जरी गेली असली इथून पुढे तेही बंद ऐका करावं लागणार आहे. साहेब, तुम्ही आता बंद बिनचं आता काय सांगायचं नाही. तिथं दिवस बसू दे नाही तर रात्र लागू दे. प्रोसिजर येत नाही लग्नाला गेलाय इकडे गेलाय असलं काय सांगायचं. तुम्ही सगळे लोक कामाला बघा. गेले असतील तसलं काय सांगायचं नाही ते. 2 मिनिट ऐका. वीज फोनवरती बोललाय का आता त्यांच्याबरोबर?
हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राहुल गायकवाड, अर्जुनवाड. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.